आपला मराठी बिग बॉस. हे गाइस, वेलकम टू बिग बॉस मराठी सीझन 5 5th वीक भाऊचा धक्का रिव्ह्यू. आणि एवढा इंटरेस्टिंग होता भाऊचा धक्का. मला खूप मजा आली बिकॉज रितेश सरांनी साऱ्या जनताच्या मनाची गोष्ट भाऊच्या धक्क्यावर बोलली होती. स्टार्ट विथ जान्हवी. जान्हवीला परत बाहेर काढलं गेलं आहे, गार्डनमध्ये बसवलं होतं. त्यानंतर जोडीचा टास्क जो झाला त्याच्याबद्दल बोलण्यात आलं, कोणाला कसं काय वगैरे हे विचारण्यात आलं. त्यानंतर अरबाजची पोलखोल केलेली आहे. अरबाजने जो काही ड्रामा केला पूर्ण वीकमध्ये त्याच्याबद्दल बोलण्यात आलं. निक्की कसा त्रास देते, काय होतं, त्यांना खुर्ची आपटली, हे ते वगैरे, व्हॉट वॉज दॅट. आणि ह्या साऱ्यासोबत जे बाकी सदस्य होते घराचे त्यांचे डोळे उघडले गेले आणि कान उघडणीही केली गेली आहे की कुठेतरी अरबाजने सगळ्यांना फसवलं आणि विक्टिम कार्ड प्ले करण्याचा प्रयत्न केला. ह्या साऱ्यासोबत सगळीजणही कुठेतरी हुरळली गेली. त्यांना वाटलं अरबाज आता निक्कीच्या अगेन्स्ट गेला आहे, सो आपण ह्याचा फायदा घेऊ शकतो, हेही लोकांच्या मनात आलेलं आहे. आणि त्यानंतर अरबाज निक्कीसोबत पर्सनली कसं काय बोलला ह्याच्याबद्दलही सांगण्यात आलं. आणि सरांनी मुख्यतः एक प्रश्न टाकला की जर अरबाज मागच्या वेळी गेस्ट आले त्यांना सांगतो की तो कमिटेड आहे बाहेर, मग इथे निक्की बनून रडगाडी का करतो, हेही विचारण्यात आलं. अँड दॅट वॉज द इंटरेस्टिंग पार्ट. ह्या साऱ्यानंतर नॉमिनेशन राऊंडबद्दल बोलण्यात आलं, जिथे आपण बघू शकतो की जान्हवी, वैभव आणि निक्की हे जसे आहेत तसेच वागतात. अरबाजने एवढं रडगाणं केलं पण त्याने निक्कीला सेव्ह केलं आणि सेम निक्कीनेही अरबाजला सेव्ह केलं. अभिजित आपल्या टीमचा विचार करतो आणि इतर सदस्यांनीही जे काही कंडिशन्स आले त्याच्या बेसिसवर नॉमिनेशन केलं. त्यानंतर BBC टास्कबद्दल बोलण्यात आलं, जिथे खूप मोठा राडा झाला घरामध्ये. सगळ्यात पहिलं बोलण्यात आलं की निक्की वॉज ट्राईंग टू प्ले विथ रूल्स. ती रूल्सचा खेळण्याचा प्रयत्न करत होती तिच्या परीने. आणि त्याच्यानंतर अभिजितने जे काही ह्युमॅनिटीचा विचार करून त्याने जे काय डिसिजन घेतला त्याच्याबद्दल बोलण्यात आलं. त्याच्यानंतर सेकंड राऊंड झाला, त्याच्यामध्ये सरांनी अभिजितचं कौतुक केलं की ते हिरो दिसले आणि त्यांनी जे काही केलं. त्याच्यानंतर निक्कीबद्दल बोलण्यात आलं की ठीक आहे, त्यांना ट्रॉमा असेल तर असेल, आपण त्याच्याबद्दल बोलू शकत नाही. जिथे अंकिताला पिनपॉईंट केलं गेलं की तुमचा भांडीवाला जो ट्रॉमा होता तो सगळ्यांनी बघितले आहे. त्याच्यानंतर पॅडी सरांनाही कुठेतरी बोलण्यात आलं त्याच्यावरती. त्यानंतर थर्ड जो टास्क झाला, आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणालो की DP सरांनी कुठेतरी गोंधळ केला आणि सगळं स्वतःवर ओढून घेतलं, तसंच झालं आणि DP सरांना एक गद्दार म्हणून घोषित करण्यात आलं. हे सारं होतं BBC टास्कबद्दल. त्याच्यानंतर कॅप्टन्सी टास्कबद्दल बोलण्यात आलं आणि वर्षाताई तर जिंकल्या आपल्या साऱ्यांनाच माहिती आहे. आणि कान उघडणी केली गेली काही लोकांची, जशी की आर्या, अंकिता, सूरज यांनी एक कुठेतरी पाऊल पाठी घेतलं कॅप्टन्सी टास्कमध्ये, जे सरांना नाही आवडलं. त्याच्यानंतर जान्हवी आणि वैभव यांना एक आपण म्हणू शकतो की त्यांनाही सांगण्यात आलं की बघा, अरबाजचे प्रायोरिटीज कुठेतरी वेगळे आहेत. तुम्ही आत असतानाही त्याने तुमचा विचार न करता वर्षाताईंना कॅप्टन बनवा असं बोलण्यात आलं होतं त्याच्याकडून. सो हे सांगितलं गेलं, एक अलार्म दिला गेला की बघा, जरा उठा, जागे व्हा. त्यानंतर हे सारं झाल्यानंतर जोडा फन टाईमही आला दुसऱ्या वीकमध्ये, जिथे आपण बघू शकतो की सगळ्यांना दाखवण्यात आलं की तुम्ही जे काही घरात बोलतात, वागतात, तुम्ही व्हायरल होत आहात महाराष्ट्रामध्ये. आणि तुमच्या डायलॉग्सवरती, तुमच्या जी काही बॉडी लँग्वेज आहे, तुमचे सिच्युएशन्स आहे, ह्या साऱ्यावरती रील बनवण्यात येत आहे. त्याच्यानंतर ह्या सरांनी डान्स परफॉर्मन्स केले सरांसाठी, दॅट वॉज इंटरेस्टिंग. त्याच्यानंतर जोडीवाला जो होतं टास्क होतं, कोणी कोणाला नाचवलं ह्याच्याबद्दलही बोलण्यात आलं. आणि झटकावाला टास्क करण्यात आला, जो खूप इंटरेस्टिंग आणि हिलॅरियस होता. खूप मजा आली मला त्या टास्कमध्ये. ओव्हरऑल भाऊचा धक्का खूप इंटरेस्टिंग होता, कारण कुठेतरी सरांनी खूप मजा घेतली होती सगळ्या लोकांची आणि सगळ्यांना दाखवून दिलं की तुम्ही तिथे काहीही करा, हे आम्हाला दिसणार, तुम्ही कसेही वागा, आम्ही इथे खपवून घेणार, असं नाही होणार आहे. जे चूक आहे ते चूक आहे, जे बरोबर आहे ते बरोबर आहे आणि इथे सगळं दिसणार बिकॉज इथे बिग बॉस आहे. आणि खूप मजा आली ह्या साऱ्या. आणि शेवटचा जो बॉम्ब रितेश सरांनी फोडला अंकितासाठी, की अंकिता ही एलिमिनेट झाली आहे, ती घराबाहेर जात आहे, जो प्रँक होता, खूप मजा आली. बिकॉज मी म्हणू शकतो अंकिता ही रडायला लागली त्याच्यानंतर, म्हणजे बापरे.
बट तो इंटरेस्टिंग होता टास्क. मला मजा आली सरांनी जे काही प्रँक केलं, ॲक्टिंग केली अँड दॅट वॉज ओव्हरऑल अबाउट दिस वीकेंड. मला खूप 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 मजा आली आणि खूप सारे एक्सपेक्टेशन्स आहेत रितेश सरांकडून आणि इतर घराच्या सदस्यांकडून. कुठेतरी आपण बघू शकतो की घनश्यामची पण आता सर बोलायला लागले आहेत. जान्हवीचं काय होतंय बघूया, कधी तिला परत घेता आहेत भाऊच्या धक्क्यावर सर बसायला. दॅट वॉज ऑल अबाउट इट. स्टे ट्यून विथ मी फॉर नेक्स्ट एपिसोड. आपला मराठी बिग बॉस.